माझं नाव धोंडाप्पा गोविंद तोरणी, मी राहणारा मल्लिकार्जुन नगर। तो आपसे चैनल के माध्यम से आप सबसे पहले ये सवाल है आपके यहाँ पर जो आज की मीटिंग हुई इसके बारे में जानना चाहेंगे, और जो पिछले 5 साल जो 10 साल में जो नगर सेवक थे उनके यहाँ क्या काम हुए और क्या काम नहीं हुए जिसकी तरफ से यहाँ के लोग चाहते हैं कि स्थानिक हमको नगर सेवक चाहिए। ठीक आहे, मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मागील 10 वर्षापासून नगरसेवक म्हणून राजकुमार हंचाटे आहे आणि त्याच्याबरोबर रामदास अनिता मगर ह्या आता 5 वर्षात नाही, महेश अण्णा आणि अंकाराम हे 5 वर्षातला आहे। जर जबाबदारीने मी सांगतो की अनुभव आहे म्हणून त्यांनी 10 वर्षापासून इथं जर लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांची आता तुम्ही उद्या सकाळी जर आलात एकही रस्ता दिसणार नाही आणि आतापर्यंत एकही काम त्यांचं नाहीच, भ्रष्टाचारी भरपूर भ्रष्टाचार केला आहे। मग आम्ही सगळे मिळून यंग पोरं, स्थानिक लोक आणि इथल्या महिलांना घेऊन आज आम्ही असं मिटिंग लावलं आहे की आपण सर्व पक्षात दोघं तिघं भरलेले आहेत, पण लास्ट जे निर्णय होते आपल्या ह्या भागातला जर हक्काने जर दिले सगळा, एक कुठलाही पक्ष असू दे, पक्षाला आपण ह्यावेळी बघणार नाही, कुठलाही पक्ष असू दे, ते मग आता BJP असू दे, शिवसेना शिंदे गट असू दे, नाहीतर उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेचा गट असू दे, अजित पवार गट असू दे किंवा शरद पवार गट असू दे, काँग्रेस असू दे, अन्यथा कुठं स्थानिक म्हणून उद्या कोणाला जर डावाललं, लोकसंख्या गरीब आहे म्हणून, तर आम्ही सगळेजण मिळून अपक्ष बंद करू आणि ताकद लावून दाखवू की बाबा अपक्षाला पण काय डिमांड आहे इथला स्थानिक लोक, स्थानिक नाही दिल्यामुळं चांगल्या पक्षाला पण आपण धोका देऊ यावेळी, कारण स्थानिकाला महत्त्व आहे आपल्या ह्यावेळी। नेमकं तुमची इथं महोदयाची दिक्कत काय आहे और तुमची मागणी काय आहे? आमच्या मागणी काय नाही, आम्ही बघतो 10 वर्षापासून ते नगरसेवकाचं काहीच काम नाही। कोरोना काळात कोणाला येऊन काय गाठीभेटी घेतलं नाही, कोणाचं काय माहितीला येत नाही, आणि लाडकी बहिणीनं कधी येऊन आरोग्य शिबिर घेतलं नाही, ना रक्तदान शिबिर घेतलं नाही, ना यंग पोरांना कुठलं मार्गदर्शन केलं नाही नोकरीच्या संदर्भात म्हणा किंवा जॉबसाठी, काहीच नाही, त्याचं शून्य काम। यायचं फक्त नगरसेवक दरवेळी पहिला ताईचा हवा होता काँग्रेसमधून पंडिताई शिंदे यांच्या माध्यमातून निवडून आला, नंतर ना महेश अण्णा, शिवसेना महेश अण्णा बाबा घरकुलमध्ये काम करत आहे, बहुतेक महेश अण्णा काम करतील म्हणून महेश अण्णाकडे दुसरा पक्ष बदलून महेश अण्णाकडे गेले, नंतर ना आता ह्या परिस्थितीत कोटेंचा आमदार BJPमध्ये, म्हणजे तुमचं काम जर असला असता तर तुम्ही एका पक्षात राहून एकनिष्ठ असून न्याय दिला असता। एकनिष्ठ तुम्ही पक्षाबरोबर नाही तर आपल्या ह्या महिला भगिनीला आणि यंग पोरांना काय न्याय देणार आहेत, अजिबात जाऊ शकणार नाही। म्हणून आमचं सगळ्यांना विनंती केलं की आपल्या ह्या महिलांना, बाबा तुमच्या घरच्या लेकरांना, म्हणजे आपल्या ह्या प्रभागात जर निवडून आला तर तुम्हाला पाण्याच्या संदर्भात राहू दे किंवा गटरीचं असू दे, लाईटचं असू दे आणि दवाखान्याचं असू दे, कुठला समजा आतापर्यंत कुठला 8 दिन पहले यहाँ पर रोड की जो उद्घाटन हुए थे, तो राजकुमार हंसाटे वहाँ आए थे और मैं खुद भी वहाँ पर न्यूज़ लिखी था रहा था। तो राजकुमार हंसाटे साहब ने ओपन में कहा कि अगर लाड़की बहन के पैसे चाहिए तो हमारी सरकार आनी चाहिए, तो इस अल्फाज पे आप क्या कहेंगे? त्यांचं आणि हे महापालिकेचं काय संबंधच नाही। हा माणूस कुठला अभ्यास नसा, नगरसेवक हा काही लोक म्हणतात बरं का, नगरसेवक अभ्यास आहे म्हणून, ह्याला अभ्यासू नगरसेवक कसं म्हणतात तुम्ही तर विचारा त्याला प्रश्न उद्या। लाडकी बहीण आणि नगरसेवकाचं काय देणं घेणंच नाही, राज्य शासनाचं आहे ते, राज्य शासनानं आश्वासन दिलं त्याप्रमाणे चालू आहे। लाडकी बहिणीचं काय, नगरसेवकाचा काय संबंध महापालिकेच्या, आपल्या महापालिकेचं काय देणं घेणं त्याच्याशी? राज्य सरकारचा निधी आहे ते, राज्य सरकार देते, कारण त्यांना निवडून पण दिले लाडकी बहिणीने। हेच आमिष दाखवून तुम्ही जर लाडकी बहिणीला जर तुम्ही दम देत असाल तर ह्यावेळी लाडकी बहीण खराटा घेऊन उभारतील लोक। ह्याचा संबंधच नसताना तुम्ही जर आपल्याला दबाव घालत असेल तर महिलांना, हा चुकीचा असं मला वाटतं। आणि हे सूचना आमदार साहेबापर्यंत गेला पाहिजे की आपल्या नागरिकांना तुम्ही जर असा फसवत असाल तर काही अर्थ नाही ह्या गोष्टीला, असं मला वाटतं।